नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकेचे आजच्या भागामध्ये खूप भावनिक आणि तणावपूर्ण घडामोडी पाहायला मिळणार आहेत. आजचा भाग सुरू होतो जगन्नाथजी पासून. ते एकटेच उभे राहून काहीतरी विचार करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते. इतक्यात अलका तिथे येते आणि विचारते, काय झालं, इतक्या विचारात का आहात? तेव्हा जगन्नाथजी शांतपणे सांगतात की त्यांना सावलीची खूप काळजी वाटते. त्या घरात ती एकटी पडत चालली आहे असं त्यांना वाटतं. अलका मात्र त्यांना समजावते की सावली एकटी नाही, सारंग तिच्यासोबत आहे आणि तो तिची खूप काळजी घेतो. पण जगन्नाथजी सांगतात की प्रश्न इतकाच नाही, सारंग एका कठीण परिस्थितीत अडकला आहे. एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला पत्नी, यामुळे त्याच्या मनात सतत विचार चालू असतात आणि नकळत सावली दुखावली जाते. दुसरीकडे सावली खूपच दुःखी अवस्थेत असते. ती एकटी बसून सारंगने बोललेले शब्द आठवत असते आणि मनातून खचलेली असते. तिला वाटत असतं की सारंग आता बदलला आहे. पूर्वी तिच्यासाठी उभा राहणारा तोच माणूस आता तिच्या बाजूने उभा राहत नाही. इतक्या जगन्नाथजींचा फोन येतो. सावली उचलते आणि तिच्या भावना आवरता येत नाहीत. ती रडायला लागते. ती सगळं काही जगन्नाथजींना सांगते. जगन्नाथजी शांतपणे तिचं ऐकून घेतात आणि तिला समजावतात की सारंगचा गोंधळ हा प्रेमामुळेच आहे. तो दोन्ही नात्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. ते सावलीला सांगतात की कधी-कधी परिस्थिती बदलते आणि नात्यांची गणितही बदलतात, म्हणून सारंगला समजून घे. त्यात सारंग सावलीला शोधत खाली येतो. सावली त्याला पाहते, पण त्याच्याशी बोलण्याऐवजी ती त्याला थांबवते. सारंग थोडा वेळ थांबतो, पण काही न बोलता निघून जातो. हे पाहून सावली अजूनच खचते आणि तिला खूप वाईट वाटतं. यानंतर घरात मोठा गोंधळ सुरू होतो. अमृता अचानक बारसं करण्यासाठी तयार होते. ती पूर्ण सजून धजून खाली येते आणि सगळ्यांना तयारीबद्दल विचारते. पण घरातील बाकी लोक मात्र चिंतेत असतात, कारण आजचा दिवस योग्य नाही असं त्यांना वाटत असतं. सावली तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण अमृता काही ऐकायला तयार नसते. ती हट्ट धरते की बारसं आजच होणार. या सगळ्या गोंधळामध्ये सावली अडकते. दुसरीकडे ती अमृताला थांबवण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे घरातील लोक तिच्यावर आरोप करतात. राजकुमार मात्र या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत असतो. तो मुद्दाम सावलीचं नाव पुढे करून तिला सगळ्यांसमोर चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी सगळं काही सुरू असताना तिलोत्तमा अचानक येते आणि जोरात सगळ्यांना थांबवते. ती सांगते की आजचा दिवस योग्य नाही आणि बारसं होऊ शकत नाही. अमृता घाबरते आणि वर जाते, पण आता सावली एकटीच उरते. तिलोत्तमा तिच्यावर खूप राग काढते आणि सगळ्यांसमोर तिच्यावर आरोप करते. सावली काहीच बोलू शकत नाही, ती फक्त रडत राहते. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार? सावली या सगळ्यातून बाहेर पडेल का? सारंग तिच्या बाजूने उभा राहील का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका पुढचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.